तुमच्या सरकारच्या कार्यकाळात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. अत्यंत जुनी मागणी होती. मराठी माणसाचं स्वप्न होतं की अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, तो दर्जा मिळाला आणि त्यासाठी तुम्ही जे केलेले प्रयत्न आहेत ते संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहेत. पण गेल्या काही काळात आपण जर मुंबईचा स्पेसिफिकली विचार केला तर इथे थोड्या प्रमाणात मराठी माणसाची गळचेपी होते असं दिसतंय. म्हणजे काही विशिष्ट समाज, काही विशिष्ट लोक, कबूतर खाण्यासारखा मुद्दा असू दे किंवा मराठी माणसाचा त्याचा ओव्हरऑल रोजगार, धंदा आणि त्या अनुषंगाने असल्यामुळे तर मराठी माणूस कुठेतरी मुंबईपासून दूर जातोय, त्याची गळचेपी होते असं वाटतं एकीकडे. आणि दुसरीकडे सरकारची जी काही धोरणं आहेत, म्हणजे मध्यंतरी प्राथमिक शाळांमध्ये ते 4थी पर्यंतचं भाषा धोरण सरकारने जाहीर केलं, त्यानुसार थोडंसं इथे आपला इनबॅलन्स होतोय असं वाटतं का? पहिल्यांदा तर माझं मत असं आहे की मुंबईमध्ये मराठी माणसाची गळचेपी कोणीच करू शकत नाही आणि ती आम्ही कधी होई देणार नाही. हे खरं आहे की मुंबईमध्ये एक कॉस्मोपॉलिटन शहर झालं आहे. आजही इथली सगळ्यात मोठी पॉप्युलेशन ही मराठी स्पीकिंग आहे. देशभरातून लोक आले आहेत, वेगवेगळे भाषा बोलणारे, वेगवेगळे सामाजिक परिवेश असलेले लोक आपल्याला या ठिकाणी दिसतात. पण प्रिडॉमिनंटली मुंबई मराठी आहे आणि ती जन्मभर मराठीच राहणार आहे. त्याचं मराठी पण कोणी घालवू शकत नाही. हे खरं आहे की मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्या रिडेव्हलपमेंटच्या पॉलिसीज अशा होत्या की ज्या पॉलिसीजने मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर जायला मजबूर केलं. पण आता आपण ज्या पॉलिसीज आणलेल्या आहेत त्यामुळे मराठी माणसाला मुंबईमध्येच घर मिळतं आहे, मोठं घर मिळतं आहे, तो इथेच पुनर्वसित होतोय. त्यामुळे आता आपली मराठी लोकसंख्या इथनं कमी होण्याचं काही कारण नाही आहे. आता एक खरं आहे की कधी कधी काही कॉन्फ्लिक्ट्स तयार होतात, मराठी हिंदी तयार होतात. पूर्वी मराठी आणि साऊथ इंडियन कॉन्फ्लिक्ट्स व्हायचे. पण हे जेवढ्या मोठ्या प्रमाणात दाखवले जातात तेवढ्या मोठ्या प्रमाणात नाही आहे. कारण मुंबईच्या संस्कृतीमध्ये सगळे लोक गुण्यागोविंदाने नांदणारे आहेत. म्हणजे आपण बघा की गणेश उत्सव मराठी माणसाचा उत्सव आहे, अख्खी मुंबई साजरा करते. दांडिया गुजराती माणसाचा उत्सव आहे, मराठी माणूसही साजरा करतो, अख्खी मुंबई करते. कारण तो दांडिया नाही आहे, ते आमच्या देवीचं नवरात्र आहे, ते प्रगट आहे. त्यामुळे मुंबईमध्ये गोविंदामध्ये आता गोविंदा पथकं जी आहेत ही तर आपली मराठमोळी संस्कृती आहे गोविंदा, पण त्या गोविंदामध्ये सगळेच आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यामुळे असं काही कुठे खूप कॉन्फ्लिक्ट आहे असं माझं मत नाही आहे. हां, हे खरं आहे की आपली अस्मिता जपली पाहिजे. कारण शेवटी आपलं मराठीपण, आपली मराठी संस्कृती आणि आपली मराठी भाषा ही जर आपण जपली नाही तर ज्या गोष्टी आपण जपत नाहीत त्या गोष्टी हळूहळू क्षीण होत जातात. त्यामुळे ती क्षीण होऊ नये म्हणून त्याचा आग्रह राहायला पाहिजे आणि तो आग्रह आम्ही ठेवलेला आहे, तो आग्रह आमचा जीवनभर राहील. आता हिंदी भाषेचा जो विषय आहे तर साधारणपणे माझं नेहमी एक म्हणणं असतं की आपण मराठी आपली मातृभाषा आहे, एक अजून भारतीय भाषा आपण जर शिकलो तर त्यातनं आपलं व्यक्तिमत्व अधिक मोठं होतं. आज बघा देशभरामध्ये आपले सॉफ्टवेअर इंजिनियर जातात, जगभरामध्ये आपले सॉफ्टवेअर इंजिनियर जातात. त्यामुळे आता हे सॉफ्टवेअर इंजिनियर्सला जर इंग्रजी भाषा येते, इंग्रजी भाषा आली तर त्यांना सगळीकडे जाता येतं. त्यांना वेगवेगळ्या भाषा आल्या तर त्या त्या राज्यामध्ये गेल्यानंतर त्यांना त्याचा फायदा होतो. त्यामुळे एक भाषा अजून शिकणं. आणि आपण जर बघितलं तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदी भाषेच्या संदर्भात आग्रह धरला होता आणि हिंदी भाषा शिकली पाहिजे सगळ्यांनी हे सांगितलं होतं. मला एकाच गोष्टीचा खरं सांगतो की एकच गोष्टीचा खंत मला आहे आणि ती खंत कशाची आहे, तुम्ही भारतीय भाषेला विरोध करता आणि इंग्रजीला पायघडा घालता. इंग्रजी ही आवश्यक भाषा आहे, मला स्वतःला वाटतं इंग्रजी शिकली पाहिजे, इंग्रजी शिकण्याबद्दल माझं. पण आपल्या भारतीय भाषांना इतका टोकाचा विरोध करायचा जसं काही पाकिस्तानची भाषा आहे अशा पद्धतीने विरोध करायचा आणि इंग्रजीला मात्र पायघड्या घालायच्या, या वृत्तीला माझा विरोध आहे. बाकी माझा कशाला विरोध. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.